सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या जातीयवादी वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज जळगावात संविधानप्रेमींच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते। तसेच या जातीयवादी वकिलाच्या प्रतिमेवर जोडे मारून निदर्शने करण्यात आली। पहा याचा विशेष वृत्तांत। अनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा। अनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा। ब्राह्मणवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जोड़े मारा, जोड़े मारा, जोड़े मारा। जोड़ाई जवारीला जिंदाबाद मुर्दाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान। सर्वोच्च भाऊ काय सांगाल, आज आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे, इथे निदर्शने करण्यात येते, काय विषय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर मनुवादी प्रवृत्तीचा, ब्राह्मणवादी मानसिकतेचा वकील ॲडव्होकेट तिवारी यांनी बूट मारून फेकला। ही भारतीय इतिहासातली अत्यंत काळी घटना आहे। सर्वोच्च न्यायालयावर बूट फेकून मारणे या निंदनीय घटनेचा आम्ही जळगावातील सर्व संविधानवादी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून निषेध करीत आहे। आमचं असं म्हणणं आहे की केवळ हा व्यक्तीवर हल्ला नसून, केवळ हा न्यायाधीशावर हल्ला नसून, या संपूर्ण न्याय व्यवस्थेवर हल्ला आहे। पूर्ण भारतीय न्यायव्यवस्था जी आहे, ती न्यायव्यवस्था भारतीय संविधानावर चालते, भारतीय संविधानाचा एक भाग आहे। अशा या सर्वोच्च न्यायालयावर मध्ये जाऊन गोंधळ घालणे आणि सनातनवादाचा जयघोष करणे ही घटना अत्यंत निषेधार्थ आहे। आणि म्हणून हा हल्ला संविधानावरचा हल्ला आहे, न्याय व्यवस्थेवरचा हल्ला आहे, हा लोकशाहीवरचा हल्ला आहे। अशा देशद्रोही तिवारीला तातडीने केंद्र सरकारने अटक करून त्याला तुरुंगात टाकावं या प्रमुख मागणीसाठी आणि त्याला देशद्रोही म्हणून घोषित करा। ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे, संविधानाचा अपमान केलेला आहे, त्याला तातडीनं देशद्रोही म्हणून घोषित करा। ही मागणी आम्ही जळगाव तर्फे संविधानवादी नागरिक करीत आहोत। काय सांगाल, आज इथे जे मोर्चा काढण्यात आला आहे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येत आहेत। सर्वोच्च न्यायालयावर ज्या न्यायमूर्तींवर राकेश तिवारी या वकिलाने जो बूट मारून हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो। परंतु आमची अशी मागणी की सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाने, सुप्रीम कोर्टाच्या बार काउन्सिलने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण की हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला असून त्याचा अपमान आहे। ज्या ठिकाणी अपमान होतो, कंटेम ऑफ कोर्ट होतं, त्या ठिकाणी कंटेमच्या याच्या अंतर्गत त्याला अटक झालीच पाहिजे। कारण की आत्तापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा गुन्हा रजिस्टर नसल्यामुळे, त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे तो त्याच्या पद्धतीने पुन्हा विषारी अजून स्टेटमेंट देत आहे की मी काहीच केलेलं नाही बुवा आणि माझं काहीच होणार नाही।
तर बार काउन्सिलने सुद्धा त्याला नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, कारण की भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर जर अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर इतर हायकोर्टाचे न्यायालय, जिल्हा न्यायालयावर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश राहणार नाही. अशा पद्धतीने वारंवार अशा घटना घडतील आणि फक्त दलित व्यक्ती सुप्रीम कोर्टाचा जज असल्यामुळे अशा प्रकारची घटना त्यांनी केलेली आहे आणि त्याला प्रशासन प्रोटेक्शन देते अशी आमची मागणी आहे. मी ॲडव्होकेट राजेश झालटे, जळगाव जिल्हा वकील संघामध्ये मी सदस्य आहे. राकेश तिवारी या टनाटनी इसमाचा आम्ही मराठा सेवा संघ आणि सर्व संघटना जाहीर निषेध करत आहोत. सरकारने त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. हाँ, आज यहाँ पर हम जो भी संविधान पर विश्वास करने वाले अलग अलग गट हैं, अलग अलग पक्ष हैं, अलग अलग संगठनाएं हैं, उनकी जानिब से आज आदरणीय कलेक्टर साहब के जरिए से हम ये निवेदन करते हैं, ये मांग करते हैं कि आदरणीय CGI गवाई साहब पर जितने चप्पल फेंकी वो सनातनी तिवारी को दो मोटो पुलिस ने उसके ऊपर एक्शन लेकर उसको अरेस्ट करनी चाहिए. उसकी सनद रद्द करने से कुछ नहीं होगा. जिसको चप्पल फेंकने पे कोई पश्चाताप नहीं है उसको देशद्रोही डिक्लेयर करके फांसी की सजा देनी चाहिए. ये लोग संविधान को नीचा दिखाना चाहते हैं. ये कहते हैं कि पार्लियामेंट सर्वोच्च न्यायालय हमारी, हम किसी को नहीं चलने देंगे. दलितों को, आदिवासियों को, अल्पसंख्यकों को बड़ी पोस्ट पर बिठाकर दलील करके ये चाहते हैं दबाव तंत्र के जरिए से हम कोई भी गलत कायदा पास करें, संविधान में बैठता हो कि नहीं बैठता हो उसको आप रोकना नहीं. एक तरह से दबाव तंत्र का काम है. हम आपके माध्यम से ये संदेश देना चाहते हैं कि CGI गवाई साहब ने जो संविधान की रक्षा के लिए बैठे हैं, ऐसे लोगों की ना सुनते हुए संविधान को बचाने का काम करे. भारत के करोड़ों लोग उनके साथ में खड़े हैं और हम यही कहते हैं कि संविधान संविधान सर्वात अगोदर आज जे भारतात घडलेले आहे आणि या संविधानावर आघात झालेला आहे, सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर एखाद्या तिवारी सारख्या माणसाने बूट फेकावे आणि या सरकारने त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या ऍक्शन घेऊ नये याच्यासारखं दुर्दैव नाही. आज एवढी मोठी घटना घडली, उद्या ही घटना कुठेही कोणत्याही प्रकारे घडू शकते आणि आम्हाला एकच सरकारला सांगणं आहे की ह्या गोष्टीला कुठेतरी पायबंद घालावा आणि बहुजन समाजावर जो अन्याय अत्याचार आज जो होतोय तो कुठेतरी थांबावा आणि वरिष्ठ पदावर जे बसलेले आमचे अधिकारी आहे त्यांना अपमानित करू नये हीच आमची मागणी आहे. मी सुरेश चांगरे, महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज संघटना, जळगाव.